राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांची ही रथयात्रा, अभिवादन यात्रा आणि मागील 4 वर्षापासून अविरतपणाने या कार्यामध्ये ज्यांनी सुरुवात केली ते सिंदखेड राजाचे जिजाऊंचे वंशज मान्य शिवाजीराजे जाधव, आणि आज आम्ही सर्वजण आतुरतेने आपल्या आगमनाची आम्ही वाट बघत होतो. आणि त्यासोबतच आज इथे उपस्थित असलेले जे माजी महापौर मान्य बापूसाहेबजी घडामोडे आणि उपस्थित असलेले आत्ताच मार्गदर्शन केलेले बाबासाहेब भाऊ दांगे, भाऊसाहेबजी जगताप, सर्व जगताप अंकल, सर्व सन्माननीय. आता आपल्याला सर्वांचीच नावं माहीत आहे, पण आता घेण्यासाठी वेळ नाही, कारण पुढे यात्रेला आपल्या वेळ होत आहे आणि प्रत्येकच ठिकाणी या अभिवादन यात्रेची आतुरतेने सर्वजण वाट बघत आहेत. स्वागतासाठी सर्वच जण उत्सुक आहेत. आणि आज इथे आपलं नियोजन केलेले रवींद्रराजे बोचरे आणि त्यांचे सर्व सहकारी आज इथे स्वागतासाठी उत्सुक असलेले सर्वच जण. मा जिजाऊ, कारण स्वराज्य शिवबांनी निर्माण केलं, पण स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं ते महासाहेबांनी. आणि फक्त स्वप्न बघून त्या शांत बसल्या नाही, तर ते पूर्ण सुद्धा करून दाखवलं. आणि त्या काळामध्ये अतिशय उद्ध्वस्त झालेल्या पुनवडे, त्या काळी पुण्याला पुनवडे म्हणायचे, तिथून त्यांनी कार्याला सुरुवात केली आणि तिथपासून जनतेला त्यांनी विश्वास दिला. आणि हे राज्य हे रयतेचं आहे. आणि तेव्हापासून त्यांनी शिवाजी महाराजांना, बालशिवबांना, आज आपण कुठेही बघितलं चित्र तर मा जिजाऊ आणि बालशिवबांना धडे देतानाच्या मा जिजाऊ, त्यांचा चित्र जेव्हा आपण बघतो तर खरंच म्हणजे आई म्हणजे काय असते, आईचे संस्कार काय असते आणि एक आई काय करू शकते याचं सर्वोत्तम उदाहरण